कल 14 अप्रैल को मेरे बहन के इन-लॉज़ का बर्थडे सेलिब्रेट किया था और उनकी एनिवर्सरी सेलिब्रेट की थी। बहुत बड़े ये लोग हैं, बहुत बड़े बिजनेसमैन हैं और बहुत डाउन टू अर्थ नेचर है उनका। उन्होंने अपनी ज़िंदगी में इतना स्ट्रगल किया, पूरा ज़ीरो से स्टार्ट किया था और आज पूरे भारत में उनकी 3rd नंबर की कंपनी है और हमारे यहाँ पे संगमनेर में MIDC में उनकी 1st नंबर की कंपनी है। इतना वो उन्होंने स्ट्रगल किया और वो आज इतनी ऊंचाई तक पहुँचे हैं। तो उनका जो बर्थडे है वो उसका सेलिब्रेशन के लिए पूरे महाराष्ट्र से बड़े बड़े दिग्गज आए थे। हमारे यहाँ के लोकल बिजनेसमैन, लोकल पॉलिटिशियन, औरंगाबाद से, फिर से कोल्हापुर से, सातारा से, सब बड़े बड़े पॉलिटिशियन आए थे और उनका सेलिब्रेशन हुआ था। अभी जो ये बात कर रहे हैं वो है आदरणीय सत्यजीत जी तांबे और ये जो इन-लॉज़ है उनके लाइफ के ऊपर वो अभी बात कर रहे हैं। बहुत ही प्यारी फैमिली है वो और उनका जो बिज़नेस है वो बहुत ग्रो कर रहा है। ये जो बर्थडे है उनके बच्चों ने सब प्लान किया था और आगे आप देखेंगे कि उनके लाइफ के ऊपर कुछ वीडियोस बनाए थे। बहुत ही खूबसूरत है। मैं जितना पॉसिबल हो सका था उतनी आपको शूट करके दिखा दूंगी। अच्छा लगता है जब हम लाइफ में स्ट्रगल करते हैं और हमारे बच्चे जो है उसकी कीमत जानकर, उसकी वैल्यू जानकर हमें अप्रिशिएट करते हैं और ज़ीरो से स्टार्ट किया हुआ और यहाँ तक पहुँचा है, ये तो बहुत बड़ी बात है। हैप्पी बर्थडे मम्मी एंड पापा। भगवान आपको लंबी उम्र, अच्छी सेहत और बहुत सारी खुशियाँ दे। त्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा छोटासा प्रयत्न। श्री कचेश्वर सावळेराम चव्हाण यांचा जन्म 14 एप्रिल 1950 रोजी संगमनेरमध्ये झाला। पारेगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या जास्त सुविधा नसताना तत्कालीन काळात कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथे पाहुण्यांकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण करून 1969 साली BCom ला प्रवेश घेतला आणि 1969 साली JV अडवाणी प्रायव्हेट लिमिटेड मुंबईमध्ये असणाऱ्या भारतातील नावलौकिक मिळवणाऱ्या प्रिंटेज इंक बनवणाऱ्या कंपनीमध्ये त्यांनी कामास सुरुवात केली। तत्कालीन काळात मुंबई येथे वास्तव्यात असणारे रमेश पटेल, श्री पोपट घाडगे या मित्रांची मुलाची साथ त्या काळामध्ये त्यांना लाभली। 18 वर्ष JV अडवाणी कंपनीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी संगमनेरला येण्याचा निर्णय घेतला आणि 1986-87 च्या काळात संगमनेरमध्ये पहिले ड्रिप इरिगेशन ट्रेडिंग कंपनी त्यांनी सुरू करून जैन इरिगेशन, वोल्टास इरिगेशन अशा नामांकित कंपन्यांचे ठिबकचे पाईप तत्कालीन काळात विकण्यास सुरुवात केली। पण त्या काळामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाने जास्त प्रगती केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातले जास्त ज्ञान नसल्यामुळे ठिबक सिंचनाचा उद्योग व्यवसाय त्याला चालना मिळाली नाही। पुढे 1989 मध्ये मुंबई डियर ॲक्युलेटर या बॅटरी सेपरेटर बनवणाऱ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला। पालघर येथे काम करत असताना मुलुंड ते पालघर असा रोजचा 6 तासांचा प्रवास करून कुटुंबाच्या संघर्षाच्या काळात त्यांनी नोकरी केली। 4.5 वर्ष नोकरी केल्यानंतर 1993 साली त्यांनी मुंबई सोडून पुन्हा संगमनेरमध्ये येण्याचा निर्णय घेतला।
या काळात बॅटरी क्षेत्रामधले ज्ञान त्यांना मिळाले आणि या ज्ञानाच्या जोरावर 1993 साली संगमनेर MIDC मध्ये श्री दिलीपराव शिंदे, श्री असगर अली फकरी, श्री गोकुळशेठ लांडगे, श्री दत्तात्रय खिलारी आणि स्वर्गीय भाऊसाहेब कडलक या 5 मित्रांच्या संगतीने भागीदारी व्यवसायात 6 जणांनी मिळून साई एक्युलेटर इंडस्ट्रीज अर्थात साई सम्राट बॅटरी या नावाने कंपनी सुरू केली। पहिली सर्व्हिस मुंबईला मी 69 ला सुरू केली, JBA प्रिंटिंग इंक्स म्हणून। सुरुवातीला एक ज्युनियर क्लार्क म्हणून मी लागलो, पण मी जेव्हा कंपनी सोडली तेव्हा सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथनं मी कंपनी सोडली आणि माझ्या डोक्यात पहिल्यापासून काहीतरी बिझनेस करायचा होता, म्हणून ती सोडल्यानंतर मी संगमनेरला आलो। चॉईस केलं कुठला बिझनेस कुठला चांगला आहे। त्यावेळेला मला असं दिसलं की ड्रिप इरिगेशन हे फ्युचर आहे, त्याच्यामध्ये उतरलो। पण ते 2-3 वर्षामध्ये ते खेड्यापाड्यातला मला चांगला अनुभव नसल्यामुळे मला काही ते जमलं नाही फार। तरी सुद्धा मी नगर जिल्ह्यामध्ये ड्रिप 1 नंबरच केले। 35 एकर हे कोणाचंही नव्हतं मी जेव्हा केलं तेव्हा, आणि मग ते काही जमलं नाही। परिस्थिती आर्थिक खूप खालावली। परत मुंबईला गेलो आणि डिअर ॲक्युमेटर याच्यामध्ये मी परत फॅक्टरी मॅनेजर म्हणून स्टार्ट केलं आणि फॅक्टरी मॅनेजर असताना हळूहळू मुलुंडला होतो तोपर्यंत त्यांच्या छोट्या याच्यामध्ये होतं। मग तिथं मी एवढं एक्सपान्शन केल्यामुळं त्यांचे डोळे असे विस्पारले आणि त्यांनी पालघरला मोठी जागा घेऊन तिथं मोठं एक्सपान्शन केलं। मग तिथं गेल्यानंतर मला प्रोडक्शन त्याच्याबरोबर मार्केटिंग सुद्धा दिलं आणि ऑल ओव्हर इंडियाचं मार्केटिंग माझ्याकडे होतं। मग ते केल्यामुळं मला मार्केटिंगमध्ये हा चांगला अनुभव आला की बॅटरी फील्डमध्ये काय लागतं हे मी चांगलं बघितलं। आणि तो अपडाऊन जे होतं माझं मुलुंडपासून तिकडे जायला मला जवळ 3-3.5 तास लागायचे आणि यायला 4 ते 5 तास लागायचे डेली। आणि तो सगळा त्रास झाल्यानंतर बघितलं आणि म्हटलं नाही, आता आपण परत आपलं काहीतरी स्वतःच चालू करू। मग आमचे एक मित्र होते तिथे फकरी साहेब म्हणून, ते एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये सिनियर प्रोडक्शन मॅनेजर होते। मग आम्ही दोघांनी ठरवलं आणि ह्या फॅक्टरीची म्हणजे सुरुवात केली आहे। त्यावेळेला मग आमचे जवळजवळ 5-6 पार्टनर होते। फकरी साहेब होते, दिलीपराव शिंदे होते, गोकुळ लांडगे होते, खिलारी साहेब होते, कडलक होते, हे सगळे पार्टनर होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ही फॅक्टरी चालू केलं। त्याच्यानंतर मग हळूहळू हार्ड रबर बॅटरीमध्ये आम्ही स्टार्ट केलं आणि हार्ड रबर नंतर PP बॅटरीज, ऑटोमॅटिक PP बॅटरीज 3-4 वर्षानंतर ते चालू केलं आणि PP बॅटरीमध्ये पण ज्यावेळेला हार्ड बॅटरी चालू केलं त्यावेळेला ऑल ओव्हर म्हणजे जवळजवळ ST महामंडळ आपल्या खोपोलीला असणाऱ्या परमपूज्य गगनगिरी महाराजांचे आपण बरेचसे भक्त परिवार आहोत या ठिकाणी बसलेले। त्या गगनगिरी महाराजांना प्रत्यक्ष भेटून सदैव त्यांचा सहवास हा चव्हाण साहेबांना लाभला, परंतु गगनगिरी महाराज गेले तेव्हापासूनही आणि होते तेव्हाही कायम श्रद्धा ही गगनगिरी महाराजांवरती चव्हाण परिवाराची राहिली। आज आवर्जून त्यांचे नातू सन्माननीय श्री शिवाजीराव पाटणकर राहून प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देणारी सावित्री आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदारी पेलणारी अहिल्यादेवी आणि स्वतःच्या आनंदासाठी रेडिओवर गाणी ऐकून गुणगुणणारी स्वतः लता दिदी होते। त्यावेळेला विजयताई खूप मोठं विद्यापीठ वाटतात अशा आईविषयीच्या भावना या मानपत्रात व्यक्त केल्या आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो आपण हे प्रदान करावं। तो हार मागे टाका, हार मागच्या बाजूला दोरा टाका तो